शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळण्यासाठी या दोन गोष्टी पूर्ण पाहिजे। म्हणजेच तुम्हाला 19वा हप्ता घेण्यासाठी केंद्र शासनाची नवीन 2 अपडेट पाठवले आहेत। ते तुम्हाला पूर्ण करून घ्यावे लागतील व मी सांगणार आहे ते 2 अपडेट कुठले आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचं 19वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या 2 गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत। यातील एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचा प्रयत्न आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। दरम्यान या योजनेच्या 19वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या 2 गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे व त्या 2 गोष्टी म्हणजेच 2 कागदपत्र कोणते आहेत आम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे काही तपशील घ्यावे लागतील तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो। तर मी आता तुम्हाला 2 अपडेट कोणते आहेत ते सांगणार आहे। नंबर 1 आहे ई-केवायसी करणे गरजेचे आहे। तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नंबर 2 ही खूप महत्त्वाचा आहे। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल तर नोंदणी क्रमांक लक्षात ठेवावा लागते। लाभार्थी शेतकरी जर या 2 गोष्टी विसरले तर योजनेचा लाभ मिळणार नाही। तर यासाठी शेतकऱ्यांना मी ह्या ज्या 2 महत्त्वपूर्ण गोष्टी ठेवा तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल। आता मी तुम्हाला सांगणार आहे की केवायसी कशी पूर्ण करायची आहे। 4 महिने शेतकऱ्याला 2000 रुपये जमा झाले होते। केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दर 4 महिन्यात मिळते। 4 महिन्याने शेतकऱ्याला 2000 रुपये दिले जातात। ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात डीबीटी अंतर्गत पोहोचते। ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। पीएम किसान योजनेची निधी अंतर्गत आतापर्यंत 3.46 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे। आता लवकरच ही 19वा हप्ता जमा होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी ही एक अनिर्वाहित प्रक्रिया आहे जी आधारची लिंक केलेल्या मोबाईल नंबरद्वारे केंद्रावरून बायोमेट्रिक मार्गाने पूर्ण केली जाऊ शकते। जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा काही उणीव असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। यासाठी तुम्ही पीएम किसान पोर्टलला जाऊन माहिती पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, कसे करायचे केवायसी पूर्ण ते सांगतो। आता मी जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना ज्यांचे केवायसीची स्थिती तपासू शकतात त्यासाठी त्यांना किसान गिव्ह इन वर जावं लागेल। तेथे फॉर्म कॉर्नर दिसेल, त्यामध्ये लगेच पहिला पर्याय ई-केवायसीचा असेल, त्यावर क्लिक करा। त्यासाठी OTP आधारित केवायसी लिहिलेले जाईल। त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकावा लागेल। जर केवायसी अपूर्ण असेल तर तुम्ही तिथे अपडेट करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, जे तुम्हाला अपडेट आता मी सांगितले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्या तरच तुम्हाला 19वा हप्ता येईल। व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यापर्यंत असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही काम करतोय। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।